नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 कंटिन्यू करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिले 3 प्रश्न सोडवून दिलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो बघा. आणि आपल्या चॅनल आदिराज क्लासेस याला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या आदिराज क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, त्यांनी चौथा प्रश्न काय दिला आहे ते आपण आता बघूया. बघा, चौथा प्रश्न त्यांनी काय दिला आहे? समांतरभुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजूचे गुणोत्तर किती आहे? बघा, 3/4 आहे. जर त्याची परिमिती 112 सेंटीमीटर असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. आता या ठिकाणी बघा, अशा पद्धतीचा तो ABCD हा काय आहे? एक समांतरभुज चौकोन आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे? तर या समांतरभुज चौकोनाची परिमिती त्यांनी आपल्याला किती दिलेली आहे? तर ती 112 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे? तर याची प्रत्येक बाजूची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे, बरोबर. आता हे कशावरून काढू शकतो? तर इथे त्याने आपल्याला गुणोत्तर दिलं आहे. बघा किती दिलेलं आहे गुणोत्तर? 3/4. मग या गुणोत्तराचा अगोदर आपण काय करूया? तर वापर करूया. आता गुणोत्तर आहे म्हटल्यावरती त्याचा आपल्याला समानपट मानावे लागेल. तर ते समानपट आपण काय करूया? x हे मानूया. आता आपण जेवढं तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं आहे ते अगोदर मी इथं लिहून घेते. तर आता बघा, आपण या ठिकाणी काय लिहिलं आहे? समजा चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे, जे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. आणि चौकोन ABCD मध्ये 2 लगतच्या बाजूंचे गुणोत्तर त्याने किती दिलेलं आहे? बघा, तर ते 3/4 दिलेलं आहे. मग आता 2 लगतच्या बाजू आपण कोणत्या घेतल्या? बघा, तर समजा AB आणि BC हे आपण 2 लगतच्या बाजूंचे गुणोत्तर घेतलं. मग आता कसं लिहायचं त्याचं गुणोत्तर? AB/BC म्हणजे AB आणि BC यांचं गुणोत्तर किती आहे असं आपण समजूया. तर ते 3/4 आहे. म्हणजे ABचं 3 पकडूया आपण इथं गुणोत्तर आणि BCचं 4 पकडायचं. ठीक आहे, म्हणजे AB/BC यांचं गुणोत्तर किती झालं? तर 3/4 झालं, बरोबर. मग इथं आपण लिहिलं की AB/BC यांचं गुणोत्तर आहे 3/4 असं आपण मांडलेलं आहे. आणि गुणोत्तर आहे म्हणून आपण या ठिकाणी काय केलं आहे? त्यांची गुणोत्तराची समानपट आपण x मांडलेली आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे AB किती येईल आपला? AB हा किती येईल? AB म्हणजे इथं 3 किंमत आहे त्याची. म्हणजे समानपट x मानले तर AB म्हणजे 3x येईल. आणि BCची किंमत किती येईल? तर BC बरोबर हा 4x येईल, बरोबर. असं आपण इथं लिहूया. मग AB किती येईल? बघा, तर AB बरोबर 3x येईल व BC बरोबर किती येईल? तर तो 4x येईल, बरोबर. अशी त्याची व्हॅल्यू झालेली आहे. आणि याला आपण काय म्हणूया? इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया, बरोबर. AB बरोबर 3x आणि BC किती आलेला आहे आपला? तर 4x आलेला आहे. ओके, याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणलेलं आहे, बरोबर. आता नंतर काय करूया आपण? आता बघा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू ह्या समान लांबीच्या असतात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ABची सम्मुख बाजू ही CD आहे आणि BCची सम्मुख बाजू ही AD आहे. मग समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू या समान लांबीच्या असतात. मग त्याच्यामुळे ABची व्हॅल्यू जर 3x असेल तर DCची व्हॅल्यू किंवा CDची व्हॅल्यू सुद्धा किती येईल रे? तर इथं सुद्धा ती 3xच येईल. इथं मी लिहिते 3x. आणि BCची व्हॅल्यू जर 4x आहे, मग BCची सम्मुख भुजा AD आहे, मग AD सुद्धा किती येईल रे? तर तो 4xच येईल, बरोबर. मग त्यामुळे CD सुद्धा 3x येईल आणि AD सुद्धा किती येईल रे? तर तो 4xच येईल. असं ते आपण आता लिहूया. तर बघा, आपण इथं काय लिहिलं? समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू या समान लांबीच्या असतात. आणि यावरून आपण CDची किंमत किती लिहिणार आहोत? तर CDची किंमत ही 3x लिहिणार आहोत. आणि ADची किंमत किती आहे? बघा, तर ती आहे 4x. ओके, आणि याला आपण काय म्हणूया? इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. मग हे किती? इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन काय झालं आपलं? 2 झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघा, त्यांनी चौकोन ABCDची आपल्याला परिमिती दिलेली आहे. मग आता परिमिती म्हणजेच काय? तर या सर्व बाजूंची बेरीज. चौकोनाच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय असते? तर ती चौकोनाची परिमिती असते. मग इथं आपण म्हणू शकतो चौकोन ABCDची परिमिती बरोबर. मग आता सर्व बाजूंच्या ठिकाणी आपण बेरीज करूया. म्हणजेच AB अधिक BC अधिक CD अधिक AD हे काय झालं? परिमितीचं सूत्र झालं, बरोबर. 4ही बाजूंची बेरीज केली म्हणजे आपल्याला परिमिती मिळते. आता या ठिकाणी बघा, आपल्याला त्यांनी चौकोन ABCDची परिमिती दिलेली आहे ऑलरेडी. किती दिलेली आहे? 112 दिलेली आहे. ती आता इथं आपण वापरूया. आणि ABCDच्या ज्या काही किमती आहेत त्या इथं आहेत, ते सुद्धा आपण आता इथं लिहिणार आहोत. मग इथं लिहायचं आहे आता इक्वेशन 1 व 2 वरून. मग आपण आता त्यांच्या किमती काय करूया? पुटअप करूया. मग आता बघा, चौकोन ABCDची परिमिती किती दिलेली आहे? त्यांनी 112 दिलेली आहे. ABची व्हॅल्यू किती आहे? बघा, तर ती आहे 3x. BCची किती आहे?
4x आहे, CDची किती आहे 3x आहे आणि ADची आहे 4x आहे. बरोबर. मग आता हे जे पुढचे 112 आहे ते आहे तशीच आपण लिहूया. आता यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 3 + 4 + 3 + 4 म्हणजे आलं टोटल 14 आले आणि x जे आहे ते तसेच ठेवायचं आहे. मग त्याच्यामुळे इथं किती आले 14, x आहे तो कॉमन आपण एकदाच लिहायचा. आता नेक्स्ट काय करायचं आहे बघा आपल्याला इथं 112 आहे तसेच ठेवायचे छेद. आता xला 14 गुणिले आहे तिकडे आले की ते भागिले होतील आणि x जे या साईडला आहे तसेच ठेवायचे आहेत. बरोबर. मग 14 × 1 = 14, 14 × 8 = 12 म्हणजेच 112. मग त्याच्यामुळे इथे किती आली आपल्याला x ची किंमत आपल्याला 8 मिळालेली आहे. बरोबर. 112 भागिले 14 केल्यानंतर x ची किंमत आपल्याला 8 मिळते. मग त्याच्यावरून आता आपण प्रत्येकाची बाजू काढू शकतो. मग आता इथे आपल्याला AB ची बाजू आपण काढून घेऊया. AB म्हणजेच काय आहे तर AB म्हणजेच आहे 3x आहे. मग 3 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे 8 आलेली आहे. मग 8 × 3 = 24 सेंटीमीटर. म्हणजेच AB किती मिळाला आपल्याला तर 24 सेंटीमीटर मिळालेला आहे. त्यानंतर आपण BC ची सुद्धा किंमत काढू शकतो. BC म्हणजेच आहे तो 4x आहे. बरोबर. म्हणजेच 4 गुणिले x आहे 8, 8 चौक 32 म्हणजेच 32 सेंटीमीटर BC ची किंमत आलेली आहे. त्यानंतर तिसरी बाजू कोणती आहे CD आहे. CD आहे 3x. बरोबर. म्हणजेच वरचं आहे तेच 3 गुणिले 8 म्हणजेच किती तर ते आहे 24 सेंटीमीटर. त्यानंतर शेवटची बाजू आहे AD. AD आहे 4x. बरोबर. किती आहे तर 4 गुणिले 8 आहे म्हणजेच किती 32 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे आपल्याला सर्व बाजूंची लांबी आपण काढलेली आहे. ठीक आहे. आणि तीही आलेली आहे. मग शेवटी आपण उत्तरामध्ये लिहू शकतो प्रत्येक बाजूंची लांबी अनुक्रमे हे मी फायनल तर तुम्हाला लिहून दाखवते. तर बघा शेवटी आपल्याला उत्तर असं लिहायचं आहे समांतरभुज चौकोनाच्या प्रत्येक बाजूची लांबी अनुक्रमे 24 सेंटीमीटर, 32 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर व 32 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. आता चौथा प्रश्न आपला सोडवून झालेला आहे. आता पाचवा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. आता बघा त्यांनी पाचवा प्रश्न आपल्याला काय दिला आहे. समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेंटीमीटर व 48 सेंटीमीटर आहे. तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा. आता हा जो चौकोन आहे तो समभुज चौकोन आहे. हा PQRS हा समभुज चौकोन आहे ना आणि यांच्या ज्या बाजू आहेत म्हणजे हे दोन कर्ण आहेत. आता या कर्णाला हा कर्ण दुभागतोय. दुभागल्यामुळे ह्या कर्णाची लांबी 24 आणि इथं 24 येते. 24 आणि 24 म्हणजे अखंड कर्णाची लांबी झाली 48 सेंटीमीटर. कर्ण दुभागल्यामुळे ही बाजू 24 सेंटीमीटरची झालेली आणि ही सुद्धा 24 सेंटीमीटरची झालेली आहे. त्याच पद्धतीने या कर्णाला हा कर्ण दुभागल्यामुळे हा अखंड जो आहे किंवा हा पूर्ण जो कर्ण आहे तो 20 सेंटीमीटरचा आहे आणि या कर्णानं दुभागल्यामुळे हा 10 सेंटीमीटर झालेला आहे आणि इकडची बाजू किती झालेली आहे 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे टोटल 20 सेंटीमीटरचा हा कर्ण आहे आणि हा कर्ण पूर्ण 48 सेंटीमीटरचा आहे. बरोबर. मग आणि आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे तर त्यांनी विचारलं आहे चौकोन PQRS च्या बाजू PQ ची. तर ही जी बाजू PQ दिसते याची आपल्याला त्यांनी लांबी विचारलेली आहे. बरोबर. मग आता सुरुवातीला आपण काय करूया बघा. आता हे जे कर्ण आहेत चौकोन PQRS हे जे दोन कर्ण आहेत हे दोन्हीही कर्ण O मध्ये छेदतात हे आता आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि तसेच समभुज चौकोनाचे कर्ण जे असतात ते परस्परांना लंब दुभाजक असतात. मग बरोबर त्या पद्धतीने आपण आता हे इथं लिहूया. तर बघा आपण सुरुवातीला इथं काय लिहिलं आहे तर चौकोन PQRS हा या समभुज चौकोनाचे जे कर्ण आहे ते दोन्हीही कर्ण परस्परांना O या बिंदूमध्ये छेदतात. बरोबर. आणि समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ते परस्परांचे लंब दुभाजक असतात. त्यामुळे या ठिकाणी बघा लंब हे चिन्ह आपण इथं लिहिलेलं आहे. लंब म्हणजे ते 90 डिग्री असतात असं आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच ते परस्परांचे लंब दुभाजक असतात. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून यावरून आपण म्हणू शकतो OP बरोबर. आता आकृतीमध्ये इथं बघू शकता तुम्ही इथं आहे OP बरोबर काय येणार आहे OP बरोबर हे OR येईल. बरोबर. कारण की ही जेवढी बाजू आहे तेवढीच ही बाजू आहे. मग OP बरोबर OR येईल. बरोबर. आणि ही दोन्हीही 1/2 दोन्हीही हाफ आहेत कोणाच्या तर PRच्या. म्हणजे PR हे जे अखंड पूर्ण आपण पकडला तर OP बाजू निम्मी आहे PR पेक्षा आणि तसं सेम OR ही बाजू निम्मी आहे PR पेक्षा असं. मग त्याच्यामुळे OP बरोबर OR बरोबर 1/2 गुणिले काय येणार तर PR येईल. PRच्या OP निम्म आहे आणि PRचे OR हे सुद्धा कसं आहे निम्म आहे म्हणजेच 1/2 आहे. ओके. मग त्यानंतर आता आपण इथं लिहू शकतो बघा इथं काय येणार आहे OP बरोबर तिथं आपण लिहू शकतो OR म्हणजेच काय आहे 1/2 PR आहे ना. मग इथं आपण लिहूया पुन्हा 1/2 गुणिले
पी आर लिहिलं. ओके. आता पी आरची किंमत किती आहे बघा इथं. पी आर म्हणजे आपण हा कर्ण झाला, तो कर्ण किती दिलेला आहे आपला हा 10 म्हणजेच हा 10 म्हणजे 20 आहे. मग त्याची किंमत आपण आता इथं लिहूया. 1/2 गुणिले पी आर आहे 20. मग आता 2 ने 20ला मारल्यानंतर किती मिळेल आपल्याला 10 मिळेल. म्हणजेच ओ पी किती आला तर ओ पी आपल्याला हा 10 मिळालेला आहे. मग ओ पीची किंमत आली 10 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ओ क्यू सुद्धा आपण तसंच घेऊ शकतो. ओ पी आपला किती आलेला आहे बघा इथं 10 सेंटीमीटर आलेला आहे. इथं कसं लिहिलं मी ओ पी बरोबर 1/2 गुणिले पी आर. म्हणजेच ओ पी बरोबर ओ आर म्हणजेच काय आहे 1/2 पी आर असल्यामुळे मी 1/2 पी आर लिहिलं बरोबर. आणि त्याच्यामुळे इथं आपण पी आरची किंमत इथं फक्त लिहिली किती आहे ती 20 आहे. आणि 20ने जर 2ला भागलं तर किती मिळतं आपल्याला 10 मिळतं. म्हणजेच ओ पीची किंमत किती मिळाली आपल्याला 10 मिळालेली आहे. इथं आपण लिहिले आहे बघा ओ पीची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला 10 मिळालेली आहे. ओके. आता नेक्स्ट आपण बघा आता आपण ओ क्यूची सुद्धा काढू शकतो. ओ क्यू म्हणजे कुठे आहे बघा आता या ठिकाणी ओ क्यू आहे ना. ओ क्यू म्हणजे आता या कारणाच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत. म्हणजेच ओ क्यू बरोबर काय असणार आहे बघा ओ क्यू बरोबर असणार आहे ओ एस असणार आहे बरोबर. आणि हे दोन्हीही 1/2 म्हणजे निम्मे आहेत. कोणाच्या तर तो जो मोठा कर्ण आहे क्यू एस यांच्या ते निम्मे आहेत बरोबर. म्हणजे तो तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता हा ओ क्यू बरोबर ओ एस आहे आणि दोन्हीही 1/2 आहेत गुणिले क्यू एस असं ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे बरोबर. मग त्याच्यामुळे ओ क्यू बरोबर क्यू एस बरोबर 1/2 गुणिले क्यू एस आहेत. हे दोन्हीही जे आहेत कर्ण म्हणजे लंबदुभाजकमुळे हे दोन्ही हाफ झालेले आहेत क्यू एसच्या बरोबर. आता इथं आपण ओ क्यूची किंमत काढू शकतो. ओ क्यू म्हणजेच काय आहे 1/2 बरोबर ओ एस म्हणजेच 1/2 क्यू एस आहे. मग इथं आपण लिहूया 1/2 गुणिले क्यू एस. आता क्यू एसची किंमत किती आहे बघा आपल्याला माहिती आहे क्यू एस आहे 48 त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग त्याच्यामुळे आपण ओ क्यूची किंमत काढू शकतो. आता 48 गुणिले 2 म्हणजेच किती होतात रे तर ते होतात 24 सेंटीमीटर. म्हणजेच 48ने 2ला भागलं तर किती होतात 24 होतात. मग त्याच्यामुळे ओ क्यू आता किती मिळालेला आहे आपल्याला तर तो 24 मिळालेला आहे. आणि अँगल जो आहे अँगल कोणता आहे पी ओ क्यू. आता आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता पी ओ क्यू कुठं आहे बघा इथं आहे पी ओ क्यू. आता हा जो अँगल आहे म्हणजे समभुज चौकोना म्हणजे कर्ण जे असतात ते परस्परांचे लंब दुभाजक असतात. मग त्याच्यामुळे इथं आपण लंब असं दिलेलं आहे चिन्ह लिहिलेलं आहे म्हणजेच ते 90 अंशाचा कोन इथं या ठिकाणी होतो. लंब म्हणजेच ते 90 अंशाचं असतं. मग त्याच्यामुळे तो जो कोन आहे कोणता कोन पी ओ क्यू हा किती येईल रे लंब म्हणजेच तो 90 अंशाचा येईल बरोबर. मग त्याच्यामुळे कोन पी ओ क्यू हा किती आला तर तो 90 अंशाचा आलेला आहे. इथं आपण लिहू शकतो कारण 1 वरून तिथं आपण लिहिलेलं आहे बघा. तिथं काय आपण लिहिलेलं आहे की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्यावरून आपण पी ओ क्यू हा किती काढलेला आहे तर तो 90 अंश काढलेला आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपण त्रिकोण पी ओ क्यू मध्ये आता काय करणार आहोत या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरणार आहोत. आणि म्हणून त्रिकोण पी ओ क्यू मध्ये किंवा या काटकोन त्रिकोणामध्ये असं लिहिलं तरी सुद्धा चालेल पायथागोरसच्या प्रमेयानुसार. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आता पायथागोरसचे प्रमेय वापरणार आहोत. पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणजेच आता इथं काय येईल बघा आता पी ओ क्यू ही जी बाजू आपण पकडली पी ओ क्यू. आता दोन्ही बाजू आपल्याला माहीत नाही. हा जो बाजू ओ पी आहे ती आपण काय करूया कर्ण मानूया. म्हणजेच कर्णवर्ग बरोबर दोन बाजूंचा वर्ग. कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग म्हणजे पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू. या ठिकाणी कर्ण आहे पी क्यू म्हणजे पी क्यू वर्ग बरोबर ओ पी वर्ग आणि अधिक ओ क्यूचा वर्ग. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आता इथं ते पायथागोरसचा प्रमेय वापरूया. आता या ठिकाणी बघा ओ पी म्हणजेच ओ क्यूचा वर्ग पी क्यूचा वर्ग म्हणजे कर्णवर्ग पी क्यूचा वर्ग बरोबर ओ पी वर्ग अधिक ओ क्यूचा वर्ग. आता याची किमती ओ पी म्हणजेच कर्ण आपल्याला पी क्यूचा वर्ग म्हणजेच कर्ण आपल्याला काढायचं आहे त्याची किंमत माहीत नाही. ओ पी आहे किती 10 ते आपण इथे लिहिलं 10चा वर्ग अधिक ओ क्यू किती आहे तर तो आहे 24 मग 24चा वर्ग. म्हणजेच इथं काय येईल बघा 10चा वर्ग म्हणजेच किती आहे तर 100 आहे अधिक 24चा वर्ग किती असतो तर तो असतो 576. मग 100 अधिक 576 किती होतात रे तर 676 होतात. 676 हे कोणाचा वर्ग आहे तर ते 26चा वर्ग आहे. मग आपण इथं काय करणार आहोत दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊया. म्हणजेच इथं पी क्यू वर्गाचा वर्गमूळ पी क्यू असतं आणि 676 कोणाचं वर्ग आहे तर ते 26 आहे. म्हणजेच 676चं वर्गमूळ आहे 26 सेंटीमीटर. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही लिहायचं कारण काय लिहायचं
दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेतलेले आहेत. आणि PQ किती आलेला आहे आपला, तर तो 26 सेंटीमीटर आलेला आहे. आणि त्यांनी आपल्याला PQचीच किंमत विचारलेली होती, PQची लांबी विचारलेली होती. मग त्याच्यामुळे PQची लांबी ही किती आलेली आहे, तर 26 सेंटीमीटर आहे. असं तुम्ही फायनल उत्तर लिहायचं आहे. PQची लांबी किती आलेली आहे, तर 26 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता हा आपला 5वा प्रश्न सोडवून झालेला. तर 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. बघा काय दिला आहे त्यांनी 6वा प्रश्न. आयत PQRSचे कर्ण परस्परांना M या बिंदूमध्ये छेदतात, बरोबर. आता कोण जो त्यांनी दिलेला आहे बघा, एक कोण कोणता आहे, कोण QMR हा कोण त्यांनी आपल्याला दिलेला आहे, 50 डिग्री दिलेला आहे. तर कोण MP कोणता कोण दिला आहे बघा, आपल्याला कोणता शोधायचा आहे, तर कोण MPS म्हणजे हा जो कोण आहे MPS हा कोण आपल्याला काय करायचा आहे, या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. कोण MPS म्हणजे हा कोण किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. ओके. अशा पद्धतीने त्याची आपण डायग्राम काढलेली आहे. मग आता नंतर आता उत्तरामध्ये काय येईल बघा. आता कोण जो QMR आहे, कोण QMR हा जो कोण आहे हा एकरूप कोण कोणासोबत याचा कोण एकरूप कोण कोणता आहे, तर SMP आहेत, बरोबर. हा कोण आणि हा कोण परस्परांना कसे आहेत, तर ते एकरूप आहेत. एकरूप का, कारण हे कसे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण कसे असतात, तर ते एकरूप असतात. मग त्याच्यामुळे आपण इथे लिहू शकतो कोण QMR एकरूप कोण SMP. कशावरून हे एकरूप आहेत, कारण ते परस्परांचे कसे आहेत, तर ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण परस्परांचे एकरूप असतात, है ना. मग त्याच्यामुळे आपण इथे लिहिलं कोण QMR एकरूप कोण SMP, है ना. आणि म्हणजेच ते एकरूप आहेत म्हणजेच ते कसे असणार, तर ते बरोबर सुद्धा असणार आहेत. म्हणजेच कोण QMR बरोबर कोण SMP. आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणणार आहोत, बरोबर. आता या ठिकाणी त्यांनी एक कोण दिला आहे आपल्याला, कोणता कोण दिला आहे बघा, तर कोण जो आहे तो SMP. आता हे या QMPचं माप जर 50 अंश असेल आणि हे जर कोण एकरूप असतील म्हणजेच बरोबर असले म्हणजेच आपण असं म्हणू शकतो SMP हा सुद्धा किती आला, तर तो 50च आलेला आहे, है ना. असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून याच्यावरून आपण म्हणू शकतो कोण SMP हा किती आलेला आहे, SMP हा किती आलेला आहे, तर तो 50 अंश येणार आहे. ठीक आहे. कारण का, कारण कोण QMR किती दिलेला आहे माप, 50 अंश दिले आहे. आणि म्हणून ह्याचं सुद्धा माप किती आलेलं आहे, 50 अंश. कारण का, तर हे दोन परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि ते एकरूप सुद्धा आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आयताचे कर्ण जे आहेत, 2 कर्ण, कोणते कोणते कर्ण आहेत बघा, तर कर्ण PR हा कर्ण PR व कर्ण QS हे जे 2 कर्ण आहेत ते कर्ण परस्परांना M या बिंदूमध्ये दुभागतात, है ना. आणि तसेच ते कर्ण एकरूप सुद्धा आहेत. हे आता आपण या ठिकाणी लिहूया. ओके. मग आता आपण पुढे काय लिहिलं आहे बघा, आयताचे कर्ण PR व कर्ण QS हे परस्परांना M या बिंदूमध्ये दुभागतात आणि तसेच आयताचे कर्ण हे एकरूप देखील असतात. मग त्याच्यामुळे हे दोन्ही कर्ण कशी येणार आहेत, इक्वल येणार आहे, म्हणजेच बरोबर येणार आहेत. म्हणजेच कर्ण PR बरोबर कर्ण QS येणार आहे, कारण ते कसे आहेत, आयताचे कर्ण एकरूप असल्यामुळे आपण ही स्टेप या ठिकाणी लिहिलेली आहे, बरोबर. मग आता आपण काय करूया, आता दोन्ही बाजूने काय करूया, 1/2 ने आपण गुणूया. म्हणजेच 1/2 गुणिले PR आणि 1/2 गुणिले QS. इथं आपण लिहायचं आहे दोन्ही बाजूंना 1/2 ने गुणून, 1/2 ने गुणून आपण इथं काय केलेलं आहे, तर दोन्ही कर्णांना काय केलेलं आहे, 1/2 ने गुणलेलं आहे. मग आता या ठिकाणी 1/2 गुणिले PR इथं तुम्ही बघू शकता PR हा कर्ण आहे ना, 1/2 PR म्हणजेच आता म्हणजे PRचं निम्म काय आहे बघा, आता PRचे निम्म काय येणार आहे बघा इथं, तर PRचे निम्म हे PM असणार, एकतर PM असणार आहे किंवा RM असणार. आपण इथं काय घेतलं, PM घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि 1/2 QS म्हणजे हा कर्ण आला, 1/2 QS आपण म्हणजेच काय असणार आहे, ते एकतर SM असेल किंवा ते QM असेल. आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, SM घेतला. आपण आता आपल्याला हा कोण काढायचा आहे त्याच्यामुळे आपण ही बाजू घेतलेली आहे. कळालं तुम्हाला. आपल्याला शेवटी कोणता कोण काढायचा आहे, तर तो MPS हा कोण काढायचा आहे ना. मग त्याच्यामुळे आपण या त्रिकोणाच्या बाबतीत विचार करणार आहोत आणि म्हणून 1/2 QS याची किंमत आपण SM घेणार आहोत आणि त्यानंतर 1/2 PR याची किंमत आपण
PM घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं आपण आता लिहूया. 1/2 PR म्हणजेच काय आहे तर ते PM आहे आणि 1/2 QS म्हणजेच काय आहे तर ते SM आहे. याचं कारण काय द्यायचं बघा, कारण द्यायचं आहे 1/2 PR म्हणजेच काय आहे तर PM आहे व 1/2 QS म्हणजेच काय आहे तर ते SM आहे. आकृतीवरून तुम्ही असं बघू शकता. ठीक आहे, आताच तुम्हाला दाखवलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्रिकोण, कोणता आता त्रिकोण आपण बघणार आहोत, त्रिकोण PMS. त्रिकोण PMS हा जो तुम्हाला त्रिकोण दिसतोय तर तो त्रिकोण कसा आहे तर तो समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. मग त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण काय करू शकतो, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमाणानुसार आपण काय म्हणू शकतो बघा, कोण MPS म्हणजे हा कोण MPS आणि दुसरा कोण कोणता आहे तर MSP. हा कोण आणि हा कोण ते कसे असणार आहेत, परस्परांचे समान असणार आहेत, म्हणजेच ते इक्वल असणार आहेत. बरोबर, त्याच्यामुळे ते प्रमेय आपण इथं वापरूया. मग आता आपण इथं काय लिहायचं आहे, मी तुम्हाला अगोदरच आकृतीमध्ये दाखवलं आहे. त्रिकोण PMS हा एक कसा आहे तर तो समद्विभुज त्रिकोण आहे आणि या समद्विभुज त्रिकोण तो असल्यामुळे आपण म्हणू शकतो कोण MPS आणि कोण MPS बरोबर कोण MSP आलेला आहे. हे सुद्धा आपण आकृतीमध्ये मागाशीच बघितले. हे दोन्ही कोण कसे आहेत तर ते एकरूप आहेत. कशावरून, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमाणानुसार हे दोन्ही कोण कसे आलेले आहेत तर ते इक्वल आलेले आहेत आणि यालाच आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणणार आहोत. आता त्यानंतर त्रिकोण PMS मध्ये तो एक तर त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज, तिन्ही कोणांची बेरीज आपण म्हणू शकतो किती आहे तर ती 180 अंश असते. कारण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज कशी असते तर ती 180 अंश असते आणि त्या पद्धतीने आपण आता इथं लिहूया. अगोदर ते 3 कोण कोणते कोणते आहेत ते अगोदर तुम्हाला मी दाखवते. आता या त्रिकोणाच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत. बरोबर, त्रिकोण PMS मध्ये कोण MSP, कोण पहिला कोण कोणता आहे कोण MPS म्हणजे हा कोण घ्यायचा आहे. त्यानंतर MSP म्हणजे हा कोण आणि तिसरा कोण आहे तो म्हणजे PMS म्हणजे हा कोण. हे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे तर ती 180 अंश आहे. हे आपण अगोदर लिहूया. तर बघा आपण इथं काय लिहिलं आहे, त्रिकोण PMS मध्ये हे तिन्ही कोण आपण तुम्हाला मी आकृतीमध्ये सांगितलेले आहेत. पहिला कोण आहे कोण MPS, दुसरा कोण आहे कोण MSP आणि तिसरा कोण आहे कोण PMS. हे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे 180 अंश. कारण हे आपण कंसामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यातला हा जो तिसरा कोण आहे कोण PMS त्याची किंमत आपल्याला माहिती आहे ती किती आहे 50 अंश आहे. ते आता आपण या ठिकाणी लिहूया. ठीक आहे, मग इथं आपण आता इथं लिहूया कोण MPS प्लस हा जो कोण आहे तो सुद्धा आपण इथं लिहूया कोण इक्वेशन 2 मध्ये बघा MSP याची किंमत म्हणजेच किती आहे बघा MPS आहे. आता इक्वेशन 2 इथं तुम्हाला दाखवते बघा. MPS म्हणजेच काय आहे कोण MSP आहे. मग त्याच्यामुळे MSP जो इथं आहे तिथं आपण MPS वापरू शकतो. मग इथं काय येणार बघा, इथं MSP ऐवजी आपण MPS लिहू शकतो आहे की नाही. मग इथं कोण MPS लिहिला आपण आणि प्लस कोण PMS ची किंमत किती आहे तर ते 50 अंश आहे. ते आहे तशीच आपण लिहिणार आहोत. बरोबर, मग आता इथं काय येईल बघा, इथं कोण MPS आहे अधिक कोण MPS आहे म्हणजेच किती झालं टोटल 2 कोण MPS झाले. कळालं, आणि पुढचे जे 50 अंश आहेत ते आहे तसेच लिहायचे आणि 100 अंश ते सुद्धा आपण आहे तसेच लिहिणार आहोत. बरोबर, मग आता कोण MPS बरोबर हे जे 180 अंश आहेत ते आहे तसेच लिहायचे आणि 50 जे अधिक आहेत पलीकडे गेल्यानंतर काय होतील तर ते वजा होतील. म्हणजेच या ठिकाणी 2 कोण MPS बरोबर 180 मधून 50 गेले किती राहिले तर ते राहिले 130 अंश राहिलेले आहेत आणि म्हणजेच कोण MPS बरोबर 130 अंश भागिले 2 गुणिले आहेत पलीकडे गेले किती काय होतील भागिले होतील. बरोबर, म्हणजेच कोण MPS 130 ला 2 ने भागल्यानंतर किती होतात रे, बे के बे 12 1 आणि 5 10 म्हणजे 65 आले आहे ना. 65 अंश मिळालेला आहे. म्हणजेच आपल्याला कोण MPS याची किंमत किती मिळालेली आहे तर 65 अंश मिळालेली आहे आणि आपल्याला फक्त हा कोण P म्हणजेच कोण MPS ची किती किंमत आहे 65 अंश ती विचारलेली होती. त्याने विचारलं होतं कोण MPS काढा तर तो किंमत किती आलेली आहे तर 65 अंश आलेले आहे. ठीक आहे, आता राहिलेले जे क्वेश्चन आहेत क्वेश्चन 7, 8 आणि 9 ते 2 क्वेश्चन मोठे आहेत. ते क्वेश्चन आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. या व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि अजूनही ज्यांनी आदिराज क्लासेस
या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.